होता आणि सेकंड सामना सुद्धा आपण पाहिला होता. नेवालीपाडा संघानं गोलंदाजीच्या जोरावर जिंकला होता. खूप चांगली गोलंदाजी दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहिली होती. असे सामने नेहमी प्रेक्षक वर्गांना आवडत असतात. 24 लाईव्हच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. संदेश पाटील बोरले पंचांचा ग्रीन सिग्नल, त्यांची संपूर्ण टीम, त्यांना देऊया आपण शुभेच्छा. आणि आमचा अंपायर पॅनल सुद्धा पाहतोय आपण. दीपक पाटील सर पाली, द्वारकानाथ चोरगे सर बेलवली आणि विनोद पाटील सर मोहो आणि अमित पाजे आमचे कॉमेंटर. हा फटका त्या ठिकाणी आपण पाहिला गॅपमध्ये गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपली पॉवर कशी दाखवायची याचं जिवंत उदाहरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज नितीन जाधव आणि त्याला साथ देतोय रोशन जाधव हा फलंदाज. पहिल्या चेंडूवर आलाय हा पहिला चौकार 4 धावानं. वैयक्तिक अकाउंट आणि संघाचं अकाउंट सुद्धा 4 धाब्यानं इथे खुलं केलंय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील किरण भगत. क्षेत्ररक्षणाचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. बॅटची कडा आणि हा झेल पकडणं खूप महत्वाची गोष्ट. बॅटची कडा आणि डीप थर्डमॅनला चेंडू जाईल सीमा पार. कारण जेव्हा तुम्ही धावा चेस करायला याल तेव्हा या झेलची किंमत खरं तर तुम्हाला मोजावी लागेल. कारण क्रिकेटचं सूत्र असं पकडा झेल आणि जिंका खेळ. आणि हा झेल खरं तर पकडणं गरजेचं असं. कुठेतरी गोलंदाजांचा कॉन्फिडन्स लेवल वाढला असता. फलंदाजाला आता आपण पाहतोय बॅटच्या स्वरूपामध्ये कटच्या स्वरूपामध्ये या 4 धावा आल्या. एकूण 4 धाव्याच्या मदतीने 8 धावा धावफलकावर दमदार सुरुवात करून दिली आहे. स्टेप आउट करून केला, बॅटच्या मधोमध आलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाईक वाव. षटकार, चौकार षटकारांची बरसात सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. नितीन जाधव आक्रमक बनलाय आणि प्रत्येक चेंडूवर त्यांनी आक्रमक रवैया घेतलाय. आता कुठेतरी ओसरली संघाच्या या गोलंदाजांना विचार विनिमय करायला भाग पाडले. जबरदस्त फटका आपण पाहिला. स्टेप आउट केलं होतं आणि सरळ मिडॉनच्या डोक्यावरून हा षटकार आपण पाहिला. वेट अँड वॉच केला होता फलंदाजानं. हा चेंडू डॉट चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज किरण भगतला आपण पाहिला. पहिल्या 3 चेंडूवर मोठे फटके आल्यानंतर कुठेतरी मानसिक दबाव आणण्याचं काम केलं होतं या फलंदाजानं. नेक्स्ट डिलिव्हरी असेल जिथे किरण भगत यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या पंचांच्या डाव्या बाजूनं. हो, चांगला फटका गॅप मध्ये आपण पाहिला. कव्हर ड्राईव्हचा हा फटका आपण पाहतोय आणि चेंडू फरार होईल सीमा पार. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू सुद्धा जाईल सीमा पार. 4 धावा चौकार. एकूण 18 धावा धावफलकावर. चांगलं स्टार्ट, चांगली सुरुवात. खरं तर जेव्हा तुमच्या घराचा पाया मजबूत असतो तेव्हा तुमची इमारत चिरकाल टिकत असते आणि तो पाया खरं तर रचण्याचं काम केलं या सलामीवीरांना. आणि आता जर सामन्यामध्ये ओसरली संघाला शिरकाव करायचा असेल तर विकेट्स घेणं, डॉट बॉल फेकणं, या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. हा डॉट चेंडू आणि षटक होईल समाप्त. पहिले षटक इथे समाप्त झालंय. बिनगडी बाद असताना नेवाली पाडा संघ बॅटिंग करतोय आणि जाऊन पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. पहिलं षटक आपण पाहिलं होतं किरण भगत यांचं. खरं तर थोडी महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं, विकेट्स घेणं, डॉट बॉल फेकणं
हे क्रिकेटचं सूत्र असं. आणि खरं तर फलंदाजानं आपली दादागिरी पहिल्या षटकामध्ये दाखवली. 18 धावा पहिल्या षटकामध्ये वसूल केल्या. 3 चौकार, 1 षटकार दाखवला. ओमकार आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. ओमकार जानकरच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. पहिला चेंडू सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता आणि पहिल्या चेंडूवर ओमकारला मिळाली सफलता. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागेल नेवालीपाडा संघाला 18 या धावसंख्येवर. रोशन जाधव जो मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातोय आता निराश मानेनं मैदानाच्या बाहेर परततोय. निराश मानेनं मैदानाच्या बाहेर खरं तर परततोय. एक फलंदाज बाद झाल्यानंतर पूर्णपणे तिसऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज आपण पाहतोय करण ठाकूर. याला आता ती जबाबदारी घ्यावी लागेल. आणि याच दरम्यान आपण पाहतोय आमचे सन्माननीय खरं तर शांतता संघटनेचे अध्यक्ष आपण पाहतोय आमचे हरेशबुवा शेळके यांचं या ठिकाणी शुभ आगमन. हरेशबुवा शेळके आमच्या शांतता संघटना जी पालीगावमध्ये कार्यरत आहे त्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. गॅपमध्ये चेंडू जाईल वाडिश लॉंगॉनला. चेंडू एका टप्प्यानं चेंडू जातोय सीमा पार चौकार. आणि हा चौकार आपण पाहिला गॅप मध्ये अगदी. खरं तर करण ठाकूरला आपण पाहिलं होतं. खराब फुलटा चेंडू आपण पाहिला या ठिकाणी. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे पंचांनी. हाईट फॅक्टर आता चेक केली जाईल. तर दीपक पाटील सर असतील तिसऱ्या पंचांकडे. खरं तर त्या ठिकाणी आपण पाहिलं पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली आहे. खरं तर चेक केलं जाईल टेक्निशियन ग्रुपमध्ये. आमच्या दमदार आयोजक आपण पाहतोय रोहित दादा पाटील यांना आपण पाहू शकाल. आणि नो बॉल आहे. तिसऱ्या पंचांनी सुद्धा या ठिकाणी निकाल दिलाय. 9 चेंडू घोषित केला आणि चेंडू असेल हा फ्रीट. एकूण 23 धावा ऑनबोर्ड आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा ओमकार. हा फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न स्वतःसाठी जागा बनवली होती. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू जाईल सीमा पार 4 धावाच. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. बघा पाणी आणि मेडिकल किट असेल ते आपण घेऊन जायचे. लगेच जावा मित्रांनो. खेळ चालू असताना बघा स्वतःला जपा. आपण खरं तर पाहतो त्या ठिकाणी थोडीशी इजा खेळाडूला क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिली. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जय बापदेव क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडल पाले आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय नामाबुवा पाटील स्मृती चषक व रोमन ट्रॉफी 2024 आणि 25 हे शानदार पर्व. आज स्पर्धेचा 4था दिवस पाहतो आपण.
जय बापदेव क्रिकेट संघ पाली खुर्द व ग्रामस्थ मंडल पाली खुर्द ही आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय नामाबुवा पाटील स्मृती चषक व रोमन ट्रॉफी 2024 आणि 25 हे शानदार पर्व आपण पाहतोय. स्पर्धेचा आज चौथा दिवस आणि सर्वात प्रथम आपण पाहिलं तर आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आणि जे 24 लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेत त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया स्वागत. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय 31 डिसेंबरला या स्पर्धेचं बिगुल वाजलं होतं आणि 5 जानेवारी रोजी फायनलचा दिवस असेल. प्रथम पारितोषिक 1,11,111, द्वितीय पारितोषिक 55,555, तृतीय पारितोषिक असेल 25,555, चतुर्थ पारितोषिक असेल 25,555, पंचम पारितोषिक असेल 25,555 आणि चमचमत्या ट्रॉफी आणि मालिकावीरासाठी असेल 2 व्हीलर बाईक. त्यानंतर प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी एक कोल्ड्रिंक ते आपण पाहतोय आमच्या गणेशजी पाटील साहेब मोहो यांच्या माध्यमातून आणि ट्रॉफी. आणि त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी आपण पाहतोय खरं तर स्पोर्ट्स सायकल. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्या 5 ट्रॉफ्या आमच्या उपसरपंच प्रवीणजी म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खरं तर स्पॉन्सरशिप करण्यात आलेत सर्व. त्यानंतर फलंदाज आणि गोलंदाजसाठी सायकल आपण पाहतोय नसीब शेठ भोईर, अमित बिल्डर अँड डेव्हलपर, आतिशजी मालुसरे, भारतीय युवा अध्यक्ष लोणिवली आणि 1100 सरकार. फुलरलेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. त्यानंतर आमच्या दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस समीर शेठ शेलगे यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आलेत. सर्व दानशुदात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर करूया स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल 27. वेट अँड वॉच जरूर केला तर आता कमबॅक करतोय गोलंदाज. कमबॅक केलाय खरं तर या ठिकाणी गोलंदाज आपण पाहिला ओमकार जानकर. चांगली गोलंदाजी. खरं तर पहिल्या षटकामध्ये आपण 18 धावा पाहिल्या होत्या. असं वाटलं होतं की किमान 60 ते 65 धावा. आक्रमण करत असताना फलंदाजी आपण पाहिली. आक्रमक पवित्र घेतला होता नेवालीपाडा संघाच्या या फलंदाजानं नितीन जाधव आणि त्याला साथ देतोय करण ठाकूर. बॅटची इनसाइड एज. आणखी एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 लागेल. संघाची एकूण धावसंख्या 27. नेवालीपाडा टीम. फलंदाज या ठिकाणी बाद झालं. एकूण 27 या धावसंख्येवर. करण ठाकूर झाला बाद. नितीन जाधव आणि जयेश जाधव ही जोडी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. सलामीला आलाय नितीन जाधव. त्याच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार जरूर पाहिलाय. नितीन जाधव एक आक्रमक फलंदाज आपण पाहिलाय. ज्या ठिकाणी आपण पुरस्कर्त्यांचा विचार करत होतो. कूलर आपण जे पाहतोय ते आमच्या हाते फॅब्रिकेशन जगदीशभाई शेलके यांच्या माध्यमातून खरं तर पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. सर्व दानशुदात्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक स्वागत. बॅटच्या मधोमध टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पार ठोकतोय षटकार.
आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या वेगानं पुढे सरकली. षटकार आला नितीन जाधवच्या बॅट मधून 33 या धावसंख्येवर. विशाल शेलके यांना आपण पाहतोय आमचे स्कोरर. खूप चांगली माहिती, प्रत्येक चेंडूची माहिती देत असताना खरं तर स्कोरिंगची भूमिका म्हटल्यानंतर समालोचकांच्या पाठीचा कणा असतो, कारण स्कोरर जो सांगतो तेच आम्हाला सांगावं लागतं. आणि खूप चांगली भूमिका, प्रत्येक चेंडूवर त्यांची कडवी नजर. आणि 2 पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियल पंच आपण पाहतोय. द्वारकानाथ चोरगे सर, विनोद पाटे सर मोहो, आणि तिसरे पंच आपण पाहतोय आमचे गुरुवर्य दीपक पाटील सर पाले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे, आपे सुद्धा डायरेक्ट हिटचा प्रयत्न, काय गरज होते. आणि सिंगल धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. एका धाब्यानं संघ पुढे सरकेल, कारण क्रिकेट खेळत असताना छोट्या छोट्या चुका असतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाहीये. त्या छोट्या छोट्या चुका तुम्हाला जेव्हा धावा चेस करण्यासाठी याल तेव्हा त्या चुका कदाचित तुम्हाला महाग पडतील, कारण त्या चुकावर पूर्णपणे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. अरुण भगत आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर. हा चेंडू आपण पाहतोय, चेंडू जाईल, आलाय स्लॉट मध्ये, भिरकावून दिलाय बाजूच्या प्लॉट मध्ये. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. मिळतील 6 षटकार. षटकार चौकारांची बरसात सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटकार जयेश जाधवच्या बॅट मधून एकूण धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे. धावा रोखणं क्षेत्ररक्षकांचं काम असं, आणि ते काम तुम्हाला मैदानामध्ये करावं लागेल. संघर्ष सध्याच्या घडीला उसरली संघाला करावा लागेल. चांगला फटका बॅटच्या मधोमध आला नाहीये, टायमिंग झाला नाहीये, सोपा झेल जमिनीला दान केला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघाले चित्याच्या चपलायनं. खरं तर आखो में इशारा केला होता दोन्ही फलंदाजांना, आणि 2 धावा सहज पूर्ण. एकूण 42 धावा. हा झेल सोडला कदाचित तुमच्या पराभवाचं कारण सुद्धा असू शकतो, कारण जेव्हा जेव्हा फलंदाजांचा झेल सोडला जातो तेव्हा तेव्हा फलंदाज आक्रमक बनतात. आणि आता चेंडू आलाय बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडू भिरकावून दिलाय डाऊन द ग्राउंड, सीमा पार. पुन्हा एकदा मिळेल हा दणदणी षटकार. जयेश जाधव मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. झेल सोडला होता आणि त्यानंतर पूर्णपणे आक्रमक रूप धारण केलं या फलंदाजानं, कारण त्याचा कॉन्फिडन्स लेवल आता वाढलाय. खरं तर सांगतोय हम भी किसी से कम नहीं है. अरुण भगत पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. ओव्हर द विकेट ना फुलटा चेंडू पंचांकडे आपे सुद्धा केली होती, फायदा उचलू शकला नाहीये. आणि फक्त आणि फक्त लेग बायचा इशारा आलाय आणि धाव मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं 49 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक. चांगल्या स्थितीमध्ये म्हणावं लागेल नेवालीपाडा संघाला, कारण उसरली संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही आहे. त्यांच्याकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सध्याच्या घडीला, कारण टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बऱ्याच स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातो. तो निर्णय या ठिकाणी त्यांना अंमलबजावणी केली की आम्ही क्षेत्ररक्षण का निवडलं याचं उत्तर द्यायचं जाणार. सध्याच्या घडीला 49 धावा अगदी स्कोर कार्डावर. आक्रमक बनला जयेश जाधव हा फलंदाज. शेवटचा चेंडू आपण पाहिला लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली आणि जिथे गोलंदाज चेतन भगतच्या हाती चेंडू सोपवलं गेले. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन चेतन भगतला आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी या संघामध्ये आपण पाहिली आहे मागच्या सामन्यामध्ये. समोर बॅटर आपण पाहू शकाल जयेश जाधव. वेट अँड वॉच केला तर चेंडू पडल्यानंतर थोडा उचली घेतो. यष्टीरक्षकानं कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. जयेशसाठी क्षेत्ररक्षणाचा आपण जर विचार केला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग पूर्णपणे खाली त्या ठिकाणी. डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, डीप लॉंग ऑनला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कव्हर. हा चेंडू सोडणार नाहीये. बॅटच्या पट्ट्यात आल्या आखू टप्प्याचा चेंडू जाईल लॉंग लेग, सीमारेषेच्या पलीकडे षटकार. जयेशला खरं तर मित्र म्हणण्याना उसरली संघानं दिलेलं जीवनदान खरं तर महागात पडतंय आणि ते
खरं तर आपल्या बॅटिंगची ताकद दाखवतोय. खरं तर हिम्मत सांगायची नसते, ती दाखवायची असते आणि ती हिम्मत जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. जयेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगवताना आपण पाहतोय. जयेश नावाचं वादळ आता थांबवणार कोण? कारण वादळ आणि राग जेव्हा शांत होतात तेव्हा समजतं की आपलं नुकसान किती झालंय. एका झेलची किंमत सध्या मोजते उसरली संघ. जयेशला दिलेल्या लॉंगॉनमध्ये जीवनदान. आता प्रेशर गोलंदाजावर, पंचांचा इशारा, जमिनीला हात समांतर आणि हा चेंडू स्वेर मारा. अतिरिक्त धाव, वाईटचा कॉल. 56 धावा, अब तक 56 धावा ऑन बोर्ड. चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय. खरं तर बॅटिंग करणारा जय बापदेव सायरी 11 नेवालीपाडा संघ. आडव्या बॅटनं खेळायचं होतं, स्वतःसाठी जागा बनवून शप्पल झालं ते फलंदाज. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं शॉट सुद्धा सिलेक्शन केला होता या फलंदाजानं आणि गोलंदाज सुद्धा तितका चाणाक्ष चांगला चेंडू त्या ठिकाणी फेकला. चेंडू पडल्यानंतर थोडा इनस्विंग झाला आणि डॉट बॉलची सांगता होत असताना 56 धावा ऑन बोर्ड. पायामध्ये हा चेंडू फेकला गेला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर तैनात, ते बॅकअप मिळेल. फक्त सिंगल धावेल. या सिंगल धावेच्या मदतीने 57 धावा आतापर्यंत धावफलकावर लावण्याचं काम केलंय नेवालीपाडा संघानं. चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. अगदी गोलंदाजांचा कर्दन काळ ठरलाय हा फलंदाज. जीवनदान देण्याचं काम केलं होतं. बॅटच्या मधोमध चेंडू आलाय, प्रॉपर टायमिंग झालंय आणि चेंडू जाऊन पोहोचेल वायडिश लॉंगॉन डोक्यावरून सीमा पार. 6 धावा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल नेवालीपाडा संघ. प्रथमतः फलंदाजी करतोय 63 या धावसंख्येवर. वाईट चेंडू जरूर पाहिला होता मागचा, पण त्यानंतर हा सलग षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जिथे बॅटर आपण पाहतोय नितीन जाधव सलामीला गेलाय. 3 षटकार 3 चौकार हवेमध्ये. चेंडू टायमिंग करता आलं नाहीये. अखेरता या चेंडूवर नितीन जाधवची मिळेल विकेट. विकेट क्रमांक 3, गडी क्रमांक 3, हादरा क्रमांक 3 लागेल नेवालीपाडा संघाला आणि एकूण टार्गेट असेल 4 षटकामध्ये फलंदाजी करत असताना 64 धावांचं. 63 धावा पहिल्या सत्रामध्ये कुठल्या नेवालीपाडा संघानं आणि 64 धावांचं भलं मोठं लक्ष इथे ठेवलं गेलंय. या 64 धावा आता गावदेवी उसरली संघाला चेसिंग करायच्या आहेत आणि त्या धावा कशा चेसिंग होतील याचं उत्तर आपण खरं तर दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया. 24 चेंडू आणि एकूण 64 धावांचं लक्ष असेल. पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल.